हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरे हा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी पाहता लोच बाबा टाळ्या सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी हे तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम आवडीने भावे हरी नाम घेसी 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 तुझी चिंता त्यासी सर्व तुझी आहे चिंता त्याची सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको करू कोणत्या गोष्टीचा खेद करू कोणत्या गोष्टीचा करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे लक्ष्मीचा जाणत से पती लक्ष्मीचा जाणत से हा सकळ जीवांचा करीतो सांभाळ देवांचा करीतो सांभाळ सकळ जीवांचा करीतो सांभाळ देवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलील ऐसे नाही कळील ऐसे नाही तुझ कळील ऐसे नाही हा जैसे ते आहे तैसा परी राहे जैसे आहे तैसा परी जैसे ते आहे तैसा परी राहे जैसे आहे तैसा परी कवतुक पाहे संचिताचे कवतुक संचिताचे कवतुक संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा जनार्दने भोग प्रारब्धा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा जनार्दने भोग प्रारब्धाचा कृपे त्यांचा नाश झाला कृपे त्यांचा नाश झाला कृपे त्यांचा नाश झाला हरिमुखे गाता हर बल चिंता गाता हर बली हरिमुखे गाता हर बल चिंता गाता हर बली नाही मागुता जन्म घे नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे विठ्ठला 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 विठ्ठला
विठ्ठला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जय वेंकट स्वामी महाराज महाराज की जय विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की श्री गुरु वेंकट स्वामी महाराज की जय विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय वेंकट स्वामी महाराज की जय महाराज की जय विठाला 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 आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्वाही हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग शांती ब्रह्म नाथबाबांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून शांती ब्रह्म नाथबाबा प्रतिपादन करतायत की जीवन जगत असताना मानवी जीवनामध्ये फक्त सुखच आहे असं मानवी जीवन नाही. शांती ब्रह्म नाथबाबा प्रतिपादन करतायत की जीवन जगत असताना मानवी जीवनामध्ये फक्त सुखच आहे असं मानवी जीवन नाही. सुख आणि दुःख याला मिश्रित मानव जीवन आहे. बरोबर आहे की नाही? जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक माणूस दुःखामध्ये, बरोबर आहे की नाही? दुःखामध्ये आहे ना. प्रत्येक माणसाचं दुःख होतं. पण ऐका, माणूस एवढा बेमाने, फक्त माझ्याकडे लक्ष द्या, माणूस एवढा बेमाने, माणूस एवढा विचित्र आहे, माणूस देवाला सुखामध्ये आठवत नाही. बरं का, माणूस देवाला सुखामध्ये आठवत नाही तर दुःखामध्ये आठवतो. आपल्या जीवनामध्ये चांगलं चाललं है की नाही, आपल्या संसारामध्ये, आपल्या प्रपंचामध्ये है की नाही, चांगलं चाललं की आपण देवाकडे जात नाही. आपण देवाला सुखामध्ये आठवत नाही तर आपण देवाला दुःखामध्ये आठवतो. कबीर महाराजांचा दोहा आहे, दुःख में सुमिरन सब करे. बरं का, माझ्याकडे लक्ष द्या. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई. अरे सुख में सुमिरन करे तर दुःख काय काय. नाथबाबा सांगतायत तुम्ही देवाला आठवा. नाथबाबा काय सांगतात, आपण जर देवाला जर सुखामध्ये जर आठवलं तर आपल्या जीवनामध्ये दुःखच येणार नाही, दुःखच येणार नाही. नाथबाबा सांगतात की तुम्ही देवाला आठवा, आठवा तुम्ही देवाला. पण असं पण कधी होत नाही बरं का बाबा, माझ्याकडे लक्ष द्या. असं पण कधी होत नाही की असा एखादा आपल्या परिसरात, आपल्या गावात, आपल्या घराच्या शेजारी, आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात असा एखादा माणूस आहे का तो म्हणतो की मी देवाला मानतच नाही म्हणून. महाराज, असा एखादा, समजा तुमच्या घराच्या शेजारी, तुमच्या घरात, तुमच्या गावाच्या शेजारी असा एखादा माणूस आहे का तो म्हणतो की मी देवाला मानतच नाही म्हणून. एक 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 वाक्य मी तुम्हाला सांगेल, मी ऐका. नास्तिकातला नास्तिक जरी माणूस असला आणि पेताडातला पेताड जरीही माणूस असला तरीही त्याला एक ना एक दिवस त्या देवाला मानावंच लागतं. महाराज, मानावं लागतं. मला तुम्ही सांगा, दारू पिणारा देवाला मानतो का? दारू पिणारा देवाला मानतो का? दारू पिणारा देवाला मानत नाही. आता आहे का काय झालं माहिती आहे का, एक फुल पिलेलं मोटरसायकल निघालं आणि पुढच्या बाजूला एक वळण होतं. बरं का, वळण म्हणजे टर्न होता आणि अलीकडच्या डाव्या बाजूला एक पाटी लिहिलेली होती आणि त्या पाटीवर लिहिलेलं होतं. बरं का महाराज, ऐका, पाटीवर लिहिलेलं होतं, सावधान,
पुढे अपघाती वळण आहे, वाहने सावकाश चालवा. बरोबर आहे की चुकीचं आहे? बरोबर आहे की नाही? आता मला तुम्ही सांगा, पुढं जर अपघाती वळण जर असेल तर वाहने सावकाश चालवायला पाहिजेत का नाही? बरोबर आहे की नाही? पण ते पेताड काय म्हणलं माहिती आहे का? पेताड मला सावधान, मला सावधान, या पाट्याला सावकाश चालवा, मला सावधान. मग त्या पेताडूनं काय केलं माहिती आहे का? पेताडूनं गाडीचा ॲक्सिलेटर वाढवला, म्हणजे रेस वाढवला आणि निघालं, फास्ट निघालं, एकदम स्पीडनं निघालं. ते जे वळण होतं का, तो जो टर्न होता का, त्याला कव्हर झाला नाही. तो डायरेक्ट धडारकर पुलाच्या खाली जाऊन पडलं. गाडीची भयानक परिस्थिती झाली. गाडीचा मुडका तयार झाला. पुढची रिंग मागच्या चाकात, मागची रिंग पुढच्या चाकात. गाडी बघितली की असं वाटायचं की या गाडीवरचा माणूसच जगला नसेल बरं का, एवढी भयानक त्या गाडीची परिस्थिती झाली. पण गमत आहे का, ते पेताड होतं का महाराज, ते पेताड आज्यात उचलून पाचट्याच्या गंजीवर जाऊन पडलं. त्याला कुठं लागलं नाही, त्याला कुठं खर्चट नाही, काही नाही. सगळी गर्दी जमली ते पाचट्याच्या गंजीवर. लोक खाली, लोक म्हणले अरे बाबा तू इथं कसा? ते म्हणलं मला पहिलं खाली घ्या, मग सगळं सांगतो. लोकांनी त्याला खाली घेतलं. पडून पाय, मागून पाय, वरून पाय, खालून पाय. त्याला कुठं लागलं नाही, त्याला कुठं खर्चट नाही, काही नाही. तुम्हाला सांगतो लोक म्हणले अरे बाबा, अरे गाडी अशी झाली पण तुला कसं काय झालं नाही? ते पेताड सहजच म्हणलं. ते काय म्हणलं माहिती आहे का? ते म्हणलं ही सगळी त्या देवाची कृपा आहे. दृष्टांत कळला ना? आता सिद्धांत लक्षात घ्या, आता सिद्धांत लक्षात घ्या. नास्तिकातला नास्तिक जरी माणूस असला आणि पेताडातला पेताड जरीही माणूस असला तरीही त्याला एक ना एक दिवस त्या देवाला मानावंच लागतं महाराज. त्या देवाला मानल्याशिवाय पर्यायच नाही. मग ऐका माझ्या दादांनो, मग आपल्या जीवनामध्ये सुद्धा हेच महत्त्वाचं आहे बरं का. आपल्या जीवनामध्ये सुद्धा हेच महत्त्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये आपण कितीही नास्तिक वागा बरं का, आपल्या जीवनामध्ये आपण कितीही नास्तिक वागा, एक दिवस असा उगवणार आहे की त्या देवाशिवाय पर्यायच राहणार नाही, पर्यायच राहणार नाही. बघा ना, थोडं काय झालं की लगेच आपण काय करतो, देवाला दोष देतो. बरोबर आहे की नाही? आपल्या प्रपंचामध्ये थोड्या कमी जास्ती गोष्टी पडल्या की लगेच आपण आहे की नाही देवावर लोटून देतो, आहे की नाही, देवाला दोष देतो. बरोबर आहे की नाही? आपल्या जीवनामध्ये आता मला तुम्ही सांगा, आपल्या जीवनामध्ये थोडा पाऊस लांबला की लगेच आपण काय करतो, पाऊस पडाना, पाणी पडाना, त्याला कशी दया येईना, त्याला कशी दया येईना म्हणतो का नाही आपण? तुम्हाला सांगतो आहे का, माझ्याकडे एक जण आलं म्हणे महाराज तुम्ही एवढे कीर्तन करता, मग पाऊस कसा पडा? त्याला म्हणलं पडणारच नाही. मला का आम्ही पाऊस पडायचा का ठेका घेतलेला काय? म्हणलं रात्रंदिवस तुम्ही पेताडानं पाप करायचे आणि आम्ही 2 तास कीर्तन करून पाऊस पडायचा आणि कोण्या पुस्तकात लिहिलंय? आणि मला तुम्ही सांगा, आताच्या आमच्यासारख्या कीर्तनकारानं कीर्तन करून पाऊस पडत असतो, पाऊस पडत असतो. आमच्यासारख्या कीर्तनकारानं कीर्तन करून पाऊस पडत असतो. त्याला अधिकारी संत महात्मे लागतात. त्याला ज्ञानोबाराय, तुकोबाराय, शांती ब्रह्म नाथ बाबा, सद्गुरू व्यंकट स्वामी महाराज, सद्गुरू जोग महाराज, असे संत महात्मे लागतात. ऐका, आताच्या आमच्यासारख्या कीर्तनकारानं कीर्तन करून पाऊस पडत नसतो महाराज. एक लक्षात घ्या. वाटत असेल सर्वांना की हे जग सुखी झालं पाहिजे, त्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. बरोबर आहे की नाही? फक्त आमच्यावर लोटून देऊ नका, आपण दुसऱ्या लोटून दिलं नाही पाहिजे, आहे की नाही? 7 दिवस सप्ताह करायचा. बरोबर आहे की नाही? प्रत्येक गावानं लोक 7-7 दिवसाचे सप्ते करतात. बरोबर आहे की नाही? 7 दिवस सप्ताह करायचा. 365 दिवसापैकी फक्त 7 दिवसच नामचिंतन करायचं, आहे की नाही? 365 दिवसापैकी फक्त 7 दिवस अन्नदान करायचं. 365 दिवसापैकी फक्त 7 दिवस पाखवाजा जायचा. 365 दिवसापैकी फक्त 7 दिवस विण्याचा पारा करायचा, आहे की नाही? 365 दिवसापैकी लोकांना, आहे की नाही, वारकऱ्यांना वाढण्याची सेवा करायची. फक्त तुम्हाला सांगतो 365 दिवसापैकी फक्त 7च दिवस सेवा करायची आणि वर्षभर सुखाची अपेक्षा करायची. जमत नाही दादा. एक लक्षात घ्या, ऐका. केले कर्म झाले तेचे भोगाले, केले कर्म झाले तेचे भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, ऐसे किती, हरिमुखी गाता हर पले चिंता, हरिमुखी गाता हर पले चिंता. शांती ब्रह्मनाथ बाबा प्रतिपादन करतात, केले कर्म झाले तेचे भोग आले,
उपजले मेले ऐशे किती. है की नाही, आपल्या जीवनामध्ये आपण जे जे केलेलं असेल ते ते आपल्या जीवनामध्ये आपल्याला भोगावं लागेल महाराज. आहे की नाही, बघा ना, थोडं काय झालं की लगेच आपण काय करतो, देवाला दोष देतो. आहे की नाही, थोडा पाऊस लांबला, पाणी पडाना, पाऊस पडाना, प्यायला पाणी नाही, टँकरनी पाण्याला लागतं, हे व्हाय ना ते व्हाय ना. आता मी म्हणतोय काय ऐका, आपण आपल्या लाईफमध्ये, आपण आपल्या जीवनामध्ये आपलं जर कर्म जर आपण जर चांगलं जर केलं तर आपल्याला सुख उपभोगायला नाही भेटणार. आमच्या इकडे एका शेतकऱ्यानं पावसाळ्याच्या तोंडी जमीन तयार केली आणि त्या जमिनीची मशागत केली आणि 1 किलोची माकाची त्याने पिशवी आणली आणि एक 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 दाणा त्यानं त्या जमिनीमध्ये पेरला, लावला, वरून फळी फिरवली, खत घातलं, पाणी घातलं. आता गमत आहे का बाबा, त्यानं पेरलं होतं काय महाराज, पेरलं होतं काय माका, पण उगवली डाळिंबाची झाडं. बरोबर आहे हा, नाही महाराज, माका पेरली तर माकाच उगवेल. आता सिद्धांत आहे का, पाप केलं तर दुःखच पदरात पडेल. म्हणून पाप करणाऱ्या लोकांनी प्लीज सुखाच्या अपेक्षा नाही महाराज करायचं, नाही करायचं महाराज. ऐका, त्या देवाच्या घरी न्यायचे, केले कर्म झाले तेची भोगा आली, उपजले मेले ऐशे किती. जसं कर्म केलं तसं आपल्या जीवनामध्ये भोगावं लागेल. मग तिथं ते कोणीही असू द्या. ऐका, महाराज असो, माझ्याकडे लक्ष द्या, महाराज असो नाहीतर पुढारी असो, गरीब असो नाहीतर राजा असो, तसं कर्म केलं तसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला भोगावं लागेल. मग आम्ही असं म्हणायचं नाही बरं का. ऐका, मग आम्ही असं म्हणायचं नाही आम्ही कीर्तनकार आहेत, आम्ही गायक आहेत, आम्ही वादक आहेत, मग आमच्या जीवनामध्ये दुःख नाही म्हणून आम्ही असं म्हणायचं नाही. ऐका, दुःख तुमच्याही जीवनामध्ये आहे, बरोबर आहे की नाही, दुःख तुमच्याही जीवनामध्ये आहे आणि दुःख आमच्याही जीवनामध्ये आहे. फक्त फरक एवढा आहे बरं का, फक्त फरक एवढा आहे की तुम्ही तुमच्या जीवनातलं दुःख तुम्ही दुसऱ्याला सांगता, सांगता की नाही, सांगता की नाही, तुम्ही तुमच्या जीवनातलं दुसरं दुःख दुसऱ्याला सांगता. पण मी तर असं सांगत असतो, ऐका, मी तर असं सांगत असतो, आपल्या जीवनातलं दुःख कोणाला सांगू नका, कोणालाच सांगू नका. जमाना असा खतरनाक आहे, तुम्हाला सांगतो महाराज, असा विचित्र आहे जमाना, लोक तुम्हाला सांगतो रडून ऐकतात आणि सगळ्या गावात हसून सांगतात. म्हणून आपल्या जीवनातलं दुःख कोणाला सांगू नका. ऐका, प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुलीत, बरोबर आहे की नाही, प्रत्येकाच्या प्रपंचामध्ये अडचणी आहेत, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये अडचणी आहेत. पण आपल्या कुटुंबातल्या अडचणी बरं का, आपल्या प्रपंचातल्या, आपल्या संसारातल्या गोष्टी कधी दुसऱ्याजवळ सांगू नका. असे विचित्र लोक आहेत ना, तुम्हाला सांगतो. बरं मला तुम्ही सांगा, तुमच्या जीवनातलं दुःख तुम्ही नेमकं सांगणार तरी कोणाला, नेमकं तुमच्या जीवनातलं दुःख नेमकं तुम्ही सांगणार तरी कोणाला. तुम्हाला सांगतो, लोक तो ऐका, कबीर महाराजांचा तो आहे, तुम्ही तुमचं दुःख ज्याला सांगताय का तो तुमच्यापेक्षा दुःखी आहे, बरोबर आहे की नाही, तुम्ही तुमचं दुःख ज्याला सांगताय तुमच्यापेक्षा तो दुःखी आहे. कबीर महाराजांचा तो आहे, भनंगापाशी भनंग गेला आणि काय जेवण्या तृप्त झाला. काय झालं माहिती आहे का, एक भिकारी, ऐका, एक भिकारी दुसऱ्या भिकारीच्या घरी जेवायला गेला. कशाला बाबा, बाबा कशाला, एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याच्या घरी कशाला गेला, जेवायला, आणि ढेकर देत परत आला. बरोबर आहे, मला वाटतं हे नाही काय की समजलं. हां, दुसरं सांगतो, एकदम मोकळं सांगतो, गावरान सांगतो, उघड्यापाशी नागडे गेला आणि सरारात ठेवाने मेला. आता त्यांना हसू नका, आपली सुद्धा तीच परिस्थिती आहे, ऐक ना, आपली सुद्धा तीच परिस्थिती आहे. रडक्या माणसाजवळ आपण रडू, ऐक ना, रडक्या माणसाजवळ आपण आपलं दुःख सांगतो, बरोबर आहे की नाही, रडक्या माणसाजवळ आपण रडत बसतो. हा तुम्हाला सांगतो, हा तुम्हाला मी तर असं सांगतो असतो, आपल्या जीवनातलं दुःख कोणाला सांगू नका. आणि आपल्या जीवनातलं दुःख सांगण्याचा जास्त छंद कोणाला आहे माहिती आहे का, महिला मंडळी नाही, बरोबर आहे की नाही, महिला मंडळीला असा तुम्हाला सांगतो छंद आहे, तुम्हाला सांगतो आपल्या जीवनातलं दुःख लगेच दुसऱ्याला सांगतात, आहे की नाही. पण मी दुसऱ्याला सांगू नका, आपल्या जीवनातलं दुःख दुसऱ्याजवळ अजिबात सांगायचं नाही. तुम्हाला जर तुमच्या जीवनातलं दुःख जर दुसऱ्याजवळ जर सांगायचं जर असेल तर त्याच्याजवळ सांगा. जो कधी जीवनामध्ये रडला नाही त्याच्याजवळ सांगा. ज्यांनी इतरांचं रडू दूर केलं, ज्यांनी इतरांचं दुःख दूर केलं त्याच्याजवळ सांगा. तुमच्या जीवनातलं तुम्हाला दुःख सांगायचं ना तर पांडुरंग परमात्म्याच्या जवळ सांगा. बाबा बाटाळे देवा सांगू
सांगू सुख दुःख देव निवारील भूक. आपल्या जीवनातलं दुःख जर सांगायचं जर असेल तर त्या देवाजवळ सांगा. आपल्या जीवनातलं दुःख जर सांगायचं जर असेल तर आपल्या संत महात्म्याजवळ सांगा. आपल्या जीवनातलं दुःख जर सांगायचं जर असेल तर ज्ञानोबरायांच्या जवळ जाऊन सांगा, तुकोबरायांच्या जवळ जाऊन सांगा, सद्गुरू व्यंकट स्वामी महाराजांच्या जवळ जाऊन सांगा, सद्गुरू जोग महाराजांच्या जवळ जाऊन सांगा. असल्या रडक्या आणि मारक्या माणसाजवळ रडून काहीच फायदा नाही महाराज. ऐका, आपल्या जीवनामध्ये जे दुःख येत आहे ना, फक्त माझ्याकडे लक्ष द्या, आपल्या जीवनामध्ये जे दुःख येत आहे ना ते आपल्या पूर्व प्रारब्धानं पूर्व संचितानं येत असतं महाराज. आपल्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक भोग हा आपल्या प्रारब्धाचा भोग असू शकतो. मग एक आहे, प्रारब्ध जरी बलोत्तर असेल, बरं का, माझ्याकडे लक्ष द्या, प्रारब्ध जरी बलोत्तर असेल पण त्याच्यापेक्षा कर्म बलोत्तर आहे, बरं का, त्याच्यापेक्षा कर्म बलोत्तर आहे. एखाद्या वेळेला आपलं कर्म जर चांगलं असेल, एखाद्या वेळेला आपलं काम जर चांगलं असेल, एखाद्या वेळेला आपलं कार्य जर चांगलं असेल तर आपलं प्रारब्ध सुद्धा बदलतंय, प्रारब्ध सुद्धा बदलतंय. बरं, तुम्ही भविष्य काय घेऊन बसले? काही लोकांना असं खुळे ना महाराज, फक्त तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या बरं का. काही लोकांना असं खुळे तुम्हाला सांगतो, एखादा भविष्यवाला बाबा पाहितला की लगेच लोक त्याच्या मागं पळतात, आहे का, बाबा आमचा भाऊ सांगा, बाबा आमचा भाऊ सांगा, बाबा आमचा भाऊ सांगा. काय झालं माहिती की एक जण माझ्याकडे आलं एके ठिकाणी, तुम्ही आम्हाला काय समजता हे मला अजून नाही समजलं. मला थोडा स्पष्ट बोलायचं नाद आहे बरं का, मी थोडा स्पष्ट बोलणारा माणूस आहे. तुम्ही आम्हाला काय समजता मला अजून नाही समजलं. काय झालं माहिती आहे का, एके ठिकाणी मी एकदा गेलो, माझ्याकडे एक जण आलं, म्हणे महाराज जे हरे, म्हणलं जे हरे. ते म्हणलं हे आपली बायको आहे. म्हणजे तिथलं सांगतो मी बरं का किशोर महाराज. ते म्हणलं हे आपली बायको आहे. अरे म्हणलं चांगली गोष्ट आहे, अरे काही लोकांना भेटल्या नाही, तुला भेटली आनंद आहे. ते म्हणलं 5 वर्ष झालं लागणारा. अरे म्हणलं चांगली गोष्ट आहे. ते म्हणलं अजून काहीच नाही. म्हणलं काय? ते म्हणलं संततेने काय नाही, काय तर प्रसाद असला तर द्या. 200 रुपये ठेवले होते त्यानं माझ्या पायावर. अरे त्याला म्हणलो हे 200 रुपये पोराचे का कशाचे? नेमके हे 200 रुपये पोराचे का पोरीचे? आणि हे 200 रुपये देऊन जर आम्हाला जर पोरं जर देता आले असते तर आम्ही इकडे तिकडे कशाला बोंबलाच कीर्तन करत फिरलो असतो, तिकडंच बसलो असतो ना आमच्या राम हरिबाबांच्या माठावर. आहे की ना, 200 रुपये पोरगा 100 रुपये पोरगी, आहे की ना, 200 रुपये पोरगा 100 रुपये पोरगी. आम्हाला इकडे तिकडे फिरायचीच गरज नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही आम्हाला फार वेगळं समजताय बरं का, तुम्ही आम्हाला फार वेगळं समजताय, पण आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे नाहीत. आम्ही तुमच्यातलेच आहेत. आम्ही सर्वसामान्यातले लोक आहेत. आम्ही गरीब कुटुंबामध्ये आम्ही जन्माला आलेले लोक आहेत. आम्ही श्रीमंत नाहीत. फक्त आम्ही त्या श्रीमंत संतांचे विचार आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत, त्यामुळे तुम्ही आम्हाला एवढं श्रेष्ठ समजताय. पण ऐका, एवढी श्रेष्ठता आमच्या ठिकाणं नाही, खरंच नाही. मी म्हणलं ना तुम्हाला, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. एवढी श्रेष्ठता आमच्या ठिकाणं अजिबात नाही. काय लोक तर एवढे विचित्र आहेत ना महाराज. एक जण माझ्याकडं आलं, म्हणे महाराज तुम्ही काही करा पण माझ्या घरी चला. त्याला म्हणलो का? ते म्हणलं महाराज खरं सांगू का, तुमच्या कृपेने आमचं सगळं गाव समाधानी झालं. फक्त तुम्ही आमच्या गावात चालावं. आमचं गाव एवढं बेकार आहे, एवढं विचित्र आहे, अहो कोणीच कोणाचं ऐकत नाही. बघा आता म्हणायला लागलं विचित्र आहे. अहो जे पोरं आई बापाचं ऐकत नाहीत ते पोरं तुमच्या कीर्तनात समोर 2 तास शांत बसून ऐकतात. तुम्ही काही करा पण माझ्या घरी चला. त्याला म्हणलं अरे तुला नेमकं म्हणायचंय काय? मोकळं सांग मला, अंधारात ठेव नको. नेमकं तुला म्हणायचंय काय? ते म्हणलं महाराज खरंच सांगतो, शपथ घेऊन सांगतो, खोटं बोलणार नाही. माझ्या घरातले सगळे माणसं माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीत. सगळे माणसं माझं ऐकतात. पण बायको एवढी खतरनाक भेटली मला, पत्नी एवढी आगाव भेटली, नाव ऐकत नाही माझं, कसलंच ऐकत नाही. आणि मला विश्वास आहे माझ्या घरी येऊन तुम्ही तिला समजून सांगितलं की तुमचं ती ऐकणार म्हणून. त्याला म्हणलं पळे म्हणलं. अरे म्हणलं आमच्याच बायका आमचं ऐकायला तयार नाही तर तुझं कुठं घरानं घेऊन बसणार म्हणलं. हां, झाला का फायदा? फायदा झाला का? फायदा झाला का? ज्या वेळेला आमच्यामध्ये परिवर्तन असेल बरं का, ज्या वेळेला या वक्त्यामध्ये परिवर्तन असेल, आमच्यामध्ये परिवर्तन असेल, या महाराज लोकांमध्ये परिवर्तन असेल, त्या वेळेला ऐका
या समाजामध्ये परिवर्तन होत असतं महाराज. समाजामध्ये परिवर्तन होत असतं. आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे नाहीत, आम्ही तुमच्यातलेच आहेत. फक्त फरक एवढा आहे का, तुम्ही बसून ऐकताय, बरोबर आहे की नाही? तुम्ही बसून ऐकताय आणि आम्ही उभ्यानं सांगतोय, बरोबर आहे की नाही? तुमच्या डोक्यावर टोपी आहे, बरोबर आहे की नाही? तुमच्या डोक्यावर टोपी आहे, माझ्या डोक्यावर महाराज फेट आहे, बरोबर आहे की नाही? मी क्रिया सांगण्याची करतो, तुम्ही क्रिया ऐकण्याची करतात. काय बदल आहे? अरे काहीच बदल नाही. अरे आम्हाला श्रेष्ठ समजण्यापेक्षा आम्ही ज्यांचं चिंतन तुमच्यासमोर मांडतोय का त्यांना श्रेष्ठ समजा. लोक आमच्या पाया पडतात, बरोबर आहे की नाही? महाराज मंडळी ऐका, लोक आपल्या पाया पडतात, बरोबर आहे की नाही? लोक आपल्या पाया पडतात, पण मी तर असं सांगत असतो ऐका, लोक आपल्या अजिबात पाया पडत नाहीत, अजिबात पाया पडत नाहीत. लोक आपल्या विचाराच्या पाया पडतात, आहे की नाही? लोक आपल्या विचाराच्या पाया पडतात. आणि ज्यांचे विचार आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत ते दुसरे तिसरे कोणी नसून तर त्यांचं नाव ज्ञानोबाराय आहे, त्यांचं नाव तुकोबाराय आहे, त्यांचं नाव सद्गुरू व्यंकट स्वामी महाराज, त्यांचं नाव सद्गुरू जोग महाराज, आहे की नाही? आणि या संत महात्म्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय केलं माहिती आहे का? ऐका, या समाजाचं दुःख दूर करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केलेत महाराज, आहे की नाही? ज्ञानोबा असतील, तुकोबरा असतील, नाथबाबा असतील, निळोबरा असतील, व्यंकट स्वामी महाराज असतील, सद्गुरू रामहरी बाबा असतील, सद्गुरू जोग महाराज असतील, शांती ब्रह्मनाथ बाबा असतील, मीराबाई असेल, मुक्ताबाई असेल, बहिणाबाई असतील. अरे नाना प्रकारचं दुःख बघून या संत महात्म्यांनी या समाजाचं दुःख दूर करण्यासाठी हातोनात प्रयत्न केलेत महाराज. पण हा समाज असा विचित्र समाज आहे, हा समाज असा खतरनाक समाज आहे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला सांगतो, आपण एखाद्याचं हित करायला गेलोत का, समजा आपण एखाद्याला सांगायला गेलोत का, आहे काय, चांगलं एखाद्याला आपण सांगायला गेलोत का, आपल्याला ते टांगायला निघतं, आहे की नाही? म्हणजे एखाद्याचं करायला जावं बरं ते म्हणतं माझंच खरं. त्यामुळे काय झालं माहिती आहे का? ऐका, ह्या समाजामध्ये ऐका, आजच्या परिस्थितीला कोणीच कोणाचं ऐकायला तयार नाही. कारण आज अशी परिस्थिती तयार झालेली, ऐका, आज या समाजामध्ये, आज या जगामध्ये कलियुग चालू आहे. आणि या कलियुगामध्ये, आज या समाजामध्ये आज कोणीच कोणाचं ऐकायला तयार नाही. तरीही ऐका, तरीही या संत महात्म्याने विचार केला, ज्ञानोबरायासारख्या, तुकोबरायासारख्या संत महात्म्याने विचार केला की हा जो समाज आहे, बरं का, ऐका, हा जो समाज आहे, हा समाज तुम्हाला सांगतो काळाच्या ओघामध्ये बुडत चाललेला आहे. आणि हा बुडणारा समाज संत महात्म्यांना दे टाळे टाळे येतो कळबळा मनोनिया, येतो कळबळा मनोनिया. बुडते हे जन न देखवी डोळा, बुडते हे जन न देखवे डोळा, बुडते हे जन वा 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 टाळे, बुडत हे जन न देखवे डोळा. येतो कळबळा मनोनिया, येतो कळबळा मनोनिया, येतो कळबळा मनोनिया, येतो कळबळा मनोनिया. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हा बुडत चाललेला समाज संत महात्म्यांना देखवला नाही, ऐका. आणि वैकुंठात वास करणारे संत, है की नाही, या भूतलावर आले महाराज. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले ते ऋषी सात भावे वरिताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, हो बोलिले ऋषी सात भावे वरिताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी,
आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग आडराने भरले जग, झाडू संताचे मार्ग आडराने भरले जग, आडराने भरले जग, आडराने भरले जग. आणि ह्या ज्या चालीत का महाराज ऐका, ह्या ज्या चालीत ही जर कोणाची कृपा असेल आपल्या वारकरी संप्रदायावर, ती फक्त आणि फक्त सद्गुरू बंकट स्वामी महाराजांची कृपा आहे महाराज. त्या वारकरी संप्रदायाला ज्या चाली दिल्या बरं का ऐका, त्या वारकरी संप्रदायाला आपल्या कीर्तन परंपरा दिली, वारकरी संप्रदायाला आपल्या ही भजन परंपरा दिली. ही भजन परंपरा जर कुणी जर दिली जर असेल तर ती फक्त आणि फक्त सद्गुरू बंकट स्वामी महाराजांनी दिली महाराज. वारकरी संप्रदायावरती आहे की नाही सद्गुरू बंकट स्वामी महाराजांनी खूप मोठी कृपादृष्टी केली. आणि कृपादृष्टी केल्याच्यामुळे ऐका सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था निर्माण झाली. आणि त्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमधून आहे की ना वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारी महाराज मंडळी त्या संस्थेमधून तयार झाली. ही जर कृपा कोणाची असेल तर सद्गुरू जोग महाराज आणि सद्गुरू बंकट स्वामी महाराजांची कृपा आहे महाराज. बंकट स्वामी महाराजांचा मठ आहे आणि त्या बंकट स्वामी महाराजां संस्थांचे मठाधिपती गुरुवर्य रामहरी बाबा आणि गुरुवर्य महंत लक्ष्मण बाबा बरं का ऐका. आणि गुरुवर्य रामहरी बाबांच्या मुखातून मी ऐकलेलं आहे, ज्या वेळेला सद्गुरू बंकट स्वामी महाराजांचा काकडा चालू व्हायचा त्या वेळेला 3 मजल्याचा मठ आहे तो बरं का. बंकट स्वामी महाराजांचा जो मठ आहे तो 3 मजल्याचा मठ आहे. सद्गुरू बंकट स्वामी महाराजांचा ज्या वेळेला काकडा चालू व्हायचा ना ऐका, त्यावेळेला 1, 2, 3 तीनही मजले अगदी भरगच्च भरायचे महाराज. आणि बसायला जागासुद्धा मिळायची नाही. अशी सद्गुरू बंकट स्वामी महाराजांच्या काकड्याचं महत्त्व आहे. असं सांगितलं जातं ऐका, जुन्या काळात सर्वांना माहीत आहे बालगंधर्व गायक होऊन गेले. सर्वांना माहीत आहे बालगंधर्व गायक होऊन गेले. ते बालगंधर्व गायक बंकट स्वामी महाराजांचा काकडा ऐकण्यासाठी 3-3, 4-4 तास अगोदर जागा धरून बसायचे. जागा धरून बसायचे. आज अशी परिस्थिती तयार व्हायला लागली. काही गावामध्ये तुम्हाला सांगतो कीर्तनासाठी लोकसुद्धा यायला तयार नाहीत महाराज. पण ऐका या सन मराठी चॅनलवाल्यांनी खूप मोठं तुम्हाला सांगतो महाराष्ट्रावरती कृपा केलेली आहे. घराघरात ही कीर्तन परंपरा जावी, घराघरात बंकट स्वामी महाराजांनी सुरू केलेली कीर्तन परंपरा जावी. त्यासाठी सन मराठीवाल्यांना तुम्हाला सांगतो अगदी एकदम उत्तम काम आपल्या हाती घेतलेलं आहे. या सन मराठी चॅनलचं खूप मोठ्या आपण मनानं अभिनंदन केलं पाहिजे महाराज. कारण घरी बसल्या ऐका, घरी बसल्या प्रत्येक व्यक्तीला आहे की नाही, प्रत्येक वयस्कर माणसाला, प्रत्येक तरुणाला, प्रत्येक महिलेला आहे की नाही हा घरामध्ये कीर्तन ऐकायला भेटावं यासाठी सन मराठीवाल्याने यात खूप उत्तम काम केलेलं आहे. मी कुठं होतो ऐका, सद्गुरू बंकट स्वामी महाराजांचा काकडा जर चालू झाला तर तुम्हाला सांगतो 3ही मजले भरगच्च भरायचे. फक्त मी 2च चाली काकड्याचं म्हणतो बरं. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, चुकवी व्यथा जन्माच्या, हे धनदारा पुत्र जन बोलावा, धनदारा पुत्र जन्मा. उठा सकळ जन उठले नारायण, उठा सकळ जन उठले नारायण. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, पाहता पाहता मनान पुरे धनी, पाहता पाहता मनान पुरे धनी, देखिला देखिला माये देवाचा देव.
योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. पाहता पाहता मना न पुरे धनी, देखिला देखिला माये देवाचा देव. पेटला संदेह निमाले तुझे पण, अनंत रूपे अनंत बेसे देखिले म्या त्यासे. बाप रखुमा देवी बरखुना बानले कैसे, देखिला देखिला माये देवाचा देव. पिटला संदेह निवाले तुझे पण. हे माझे चित्त तुझे पाहे राहे ऐसे करी काही, माझे चित्त तुझे पाहे राहे ऐसे करी काही. आधरोनिया बाही भवहातारी दातारा, भवहातारी दातारा. चतुरा तो शिरोमणे गुण लावण्याची खाणी. हा मुकुट सगळ मने धन्य तुझे विठोबा. देश वेश नभे माझा सहज फिरता आलो. करू सता कवनावरी कोठे स्थिर राहिलो. पाहे डोळे मनता माझे तीही कैसा मुकालिलो. परदेशी नाही कोणी पांगुळ झालो. आता माझी करी चिंता दान देई भगवंता. आता माझी करी चिंता दान देई भगवंता. ह्या चालीची जी कृपा जर कोणाची असेल तर सद्गुरू बंकट स्वामी महाराजांची कृपा आहे महाराज. है की नाही? आपण कुठं होतो? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे रोसे साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया. जाडू संताचे मार्ग आडराने भरले जग, जाडू संताचे मार्ग आडराने भरले जग. आणि वैकुंठात वास करणारे संत या भूतलावर आले आणि आपण अशा संत महात्म्याजवळ जातो आणि संत महात्म्यांना आपण विचारतो की सांगा बाबा आमचं कल्याण कधी होईल. विचारतो का नाही? सांगा बाबा आमच्या बोरला पाणी लागेल का? विचारतो की नाही? सांगा बाबा आमची फॅक्टरी चालेल का? विचारतो की नाही? पण ऐका, हे की नाही, महाभारतामध्ये असं वचन आलेलं आहे का? अन्न का कण आणि संतो का क्षण कभी बर्बाद मत करना. अरे संत महात्म्यांची मिळालेली संगती एक क्षण सुद्धा व्हायला जाता कामा नये. कशाला त्यांना काय विचारता? अरे मी तर असं सांगत असतो ऐका, आहे का नाही? अरे कोणाला सांगू नका. भविष्य म्हणजे काय फार आगळ वेगळं नसतं. भविष्य म्हणजे तुम्हाला सांगतो ऐका, आज केलेलं कर्म उद्या भविष्य म्हणून समरत असतं महाराज. है की नाही? तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला भविष्यामध्ये भोगावं लागतं महाराज. ऐक ना, ऐका, आपलं जर कर्म जर पाप असेल, आपलं कर्म जर पाप असेल तर त्याचा परिणाम त्याचं भविष्य दुःख आहे. आणि आपलं कर्म जर पुण्य असेल, ऐका, आपलं कर्म जर पुण्य असेल तर त्याचं फळ सुख आहे. विठाला विठाला विठ्ठल